सध्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील शीळ डायघर अनधिकृत गोदामांवर सध्या कारवाई करण्यात येते. मात्र महासभेत बोलूनही कोठारी कंपाऊंडमधील बेकायदा पब्स, हुक्का पार्लर यावर कारवाई करण्यात येत नाही. यामागे 193 एकरचा टीडीआर घोटाळाच कारणीभूत आहे. सध्या ठाण्यात सकाळी ऊट अनम ठामपला लूट असा नवा धंदा सुरू आहे. मंगळवारी झालेल्या महासभेत फक्त टीडीआर दलाल जग्गू खेतवानी यांच्या फायद्यासाठी चर्चा होऊ दिली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगनादेश काळात ताबा पावती दिली जाते, मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं सांगून महासभेत चर्चा होत नाही. हा कोणता प्रकार आहे असा सवाल करून या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते अभिजित पवार, प्रभारी विरोधी पक्षनेत्या मर्जिया पठाण, ज्येष्ठ नगरसेवक सुधीर भगत, मनीषा भगत आणि पल्लवी जगताप यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. पाहुयात. कालच्या महासभेमध्ये 2800 कोटीचा टीडीआर या विषयामध्ये जी गोष्ट सांगण्यात आली की ही न्यायप्रविष्ट आहे. न्यायप्रविष्ट असताना महानगरपालिकेने दयाबाई कंपनीला ताबाभोवती दिली. न्यायप्रविष्ट असताना हे देण्यात नव्हतं दिलं पाहिजे होतं. तदनंतर सुप्रीम कोर्टात जेव्हा गेले, सुप्रीम कोर्टात महानगरपालिका गेले, तारीख 20 होती. 7 तारखेलाच त्यांनी कन्सर्ट फाईल केलं, ॲफिडेविट दिलं, ॲफिडेविट माघारी घेतली, म्हणजे केस माघारीच घेतली त्यांनी. या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी काहीतरी कालच्या त्या महासभेत चालू झालेल्या मसाल्यामध्ये हा 2800 कोटीचा टीडीआर शिजतो. कारण की तो जो पहिला टॉपिक चालू करण्यात आला होता, खरं तर या लक्षवेधीवरती बोलायला पाहिजे होतं, तर वेगळा टॉपिक त्यात घुसवायचा होता, म्हणून दुसऱ्या या महासभेमध्ये या सर्व गोष्टी केल्यात. दयाबाई कंपनीला जे देण्यात आलेलं सगळा हा 2800 कोटीचा घोटाळा, 2800 कोटीचा टीडीआर हा देण्यात येणार आहे, तो आम्ही देऊन देणारच नाही, पहिली गोष्ट म्हणजे. पण यात सर्वात मोठा दलाल आहे जग्गू खेतवानी ठाण्यातला. ज्या पद्धतीने या टीडीआरचं मूल्यमापन केलं जाते, ठाणेकरांच्या पैशावरती खेळलं जाते, त्या प्रकारेच न्यायप्रविष्ट आहे म्हणून ती लक्षवेधी घेतली नाही आणि ती लक्षवेधी पुढच्या महासभेमध्ये घेऊयात. मग तोपर्यंत सभागृहात नेत्यांनी पण सांगितलं की जोपर्यंत ह्याच्यावरती काय पुढच्या महासभेपर्यंत किंवा याच्यावरती काय विषय होत नाही आहे, टॉपिक होत नाहीत, तोपर्यंत त्यांना टीडीआर देण्यात येणार नाही असं सांगण्यात आलं. तो टॉपिक तिथं थांबवला गेला. थांबवल्यानंतर आता सगळं आव्हाड साहेबांनी आणि मनोज प्रधान साहेबांनी तो स्पष्ट केलंच आहे. आव्हाड साहेबांची प्रेस झाली होती याच्यामध्ये, काल ट्विट केलं आहे त्यांनी. तर आता सगळं स्पष्टीकरण आहे. त्या कोठारी कंपाऊंडपासून लगत असलेली ती 193 एकर, त्या जागेवरती 40 वर्षापूर्वी हा चालू झालेला वाद, दयाबाई कंपनी, त्यात 24 एकरमध्ये असलेलं बांधकाम आणि बाकी इतर फॉरेस्ट सगळं आहे ते. तर दयाबाई कंपनी स्वतः बोलली होती की बाबा माझी 24 एकर मला बाजूला द्या, बाकी तुम्हाला जे काय करायचं ते करा. हे जर असतं ना, म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आहे की नंतर 40 वर्षानंतर त्यांना आता 2017 खूप मोठा असा पैसे भेटणारच असं त्यांना आयडिया सुचली. मोठे पैसे येतील, बांधकाम करून तर पैसे येणार नाही आहेत, मग काय करायचं आहे, ते टीडीआर घेऊन पैसे कमवायचे. तो हा 2800 कोटीचा टीडीआर. फॉरेस्टची जागा, सर्व काही असेल ते फॉरेस्टचं असेल, टेकडी आहे 220 मीटरची, त्या टेकडीवरती पार्क करून कोण चालायला जाणार आहे? ठीक आहे, या सर्व गोष्टी करताना त्याच्यावरती ॲमेझॉन पार्क आहे ना, ते डायव्हर्सिटी हे आहे. त्या बायोडायव्हर्सिटीमध्ये असं आहे की बायोडायव्हर्सिटी असेल तर 0.8% फक्त टीडीआर देण्यात येणार. म्हणून हे असं ते बाजूला करून पाक रिझर्वेशन घुसवून त्या प्रकारे तो 2800 कोटीचा टीडीआर हा सगळ्यात मोठा खेळ आहे. खेळ खेळतोय कोण? महानगरपालिका आणि दयाबाई कंपनी. त्या दयाबाई कंपनीचा जो दलाल आहेत ते जग्गू खेतवानी. कोण खेळायला पाहिजे होतं याच्यामध्ये? त्या जागेच्या विरोधात कोण गेलं पाहिजे होतं? महानगरपालिका गेली नव्हती पाहिजे होती. जर ह्यांना कन्सर्न दाखल करायचं होतं दयाबाई कंपनीला, तर त्यांनी फॉरेस्टच्या विरोधात जागा क्लिअर करण्यासाठी करायला पाहिजे होतं का आम्हाला टीडीआर द्या म्हणून महानगरपालिकेत गेलं पाहिजे होतं? हा सगळ्यात सर्वात मोठा खेळ, हा सर्वात मोठा जुगाड झालेला आहे पैसे कमवण्यासाठी
खिशे भरण्यासाठी. हा ठीक आहे. हा मेट्रो सारखा महाप्रकल्प महाराष्ट्राचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीवरतून तो वाद पेटला, विधानसभेत गाजला, तुमच्या कोर्टामध्ये गाजला आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये गाजला. असा विषय, त्याच्यामुळे आपल्याला कारशेड बदलावा लागला. असं असताना 193 गुंठे एकर ही जी जागा आहे, ही जी सरकारी जागा आहे, या सरकारी जागेला नगरपालिकेला द्यायचा अधिकार मुळात आहे का? मला आपल्या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवांना, जो आपण चौथा स्तंभ आहे, ह्याला माझी एक भावनिक आव्हान आहे का आपण ह्याच्यावरती एक मताने आणि एक दिलाने भविष्यासाठी लढूया. आणि हे जे 193 एकर जी जागा, ज्याचा अधिकार मुळात नगरपालिकेला नाही आहे, मी ओरडतो, तू मला चूप कर, आपण दोघं मिळून हे वाटून खाऊ, अशा प्रकारचा हा जो अट्टहास या नगरपालिकेने धरलेला आहे तो कुठेतरी खोडून काढायचा आहे. आपण आम्हाला साथ द्या आणि जनतेला न्याय द्या आपल्या माध्यमातून, एवढंच. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।